चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आपण काय करणार आज का या व्हिडिओ मधून आपण इयत्ता 8वीचे आपण सेमी असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल त्या गणित या विषयाचा आपण मॅथमॅटिक्स या विषयाचा आपण पूर्ण आयएमपी मी तुम्हाला सम देणार आहे, पूर्ण आयएमपी प्रश्न देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का जे मी आयएमपी टिक करून देणार तेच तुम्ही करा। 100% सांगतो का त्यातीलच प्रश्न येतील। बघा जर तुम्हाला मी 40 आयएमपी करून दिले त्याचे नक्कीच मी सांगतो त्यातील सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील। ठीक आहे, तर चला मित्रांनो डायरेक्टली व्हिडिओला मी सुरुवात करते। बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा आता का आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण मित्रांनो लक्षात घ्या का जे नवीन प्रकारचे जे व्हिडिओ असणार ते तुम्हाला बघायला मिळतील आणि पुढच्या वर्षी नवीन सिलेबस पण आपल्या चॅनलवरती चालू होणार आहे। ठीक आहे, चला आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो। बघा बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये बघा हा जो दिलेला सम दिसतोय आपल्याला 15p चा 15p क्यूब डिवाइड बाय 3p हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, हा लक्षात ठेवून घ्या। चला पुढे बघूया। आता मित्रांनो डायरेक्टली आता मी 10.1 कडे येणार आहे। 10.1 चा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये 1 नंबरचं उदाहरण, त्याच्यानंतर 2 नंबरचं, त्याच्यानंतर 5 नंबरचं आणि 6 नंबरचं हे 4 उदाहरणं महत्त्वाचे तुम्हाला आले तर या 10.1 मधली हे 4 उदाहरणापैकीच तुम्हाला उदाहरण येणार। बघा मित्रांनो याच्या बाहेरचं तुम्हाला उदाहरण विचारलं जाणार नाहीये। ठीक आहे, चला आता पुढे बघूया आपण 10.2 कडे येऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो 10.2 कडे जर बघितलं आपण तर याच्यामध्ये पहिलं घ्या, 2 नंबरचं घ्या आणि 4 नंबरचं घ्या। ही 3 उदाहरणं खूप आयएमपी बघा मित्रांनो, याच्यातूनच बऱ्याचदा प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत बघा। ठीक आहे, त्याच्यामुळे याला टिक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। पुढे जाऊया। आता बघा पुढील प्रकरणाकडे जाऊ आपण। स्टॅटिस्टिक्स मध्ये बघूया काय आहे का। आता बघा अर्थमेटिकल मीन म्हणजे काय, तर याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो हा जो फॉर्म्युला आपल्या समोर दिसतोय ना हा फॉर्म्युला बऱ्याचदा परीक्षेला विचारला जातो आणि याच्यावरती तुम्हाला उदाहरण 100% विचारलंच जातं बघा मित्रांनो। ठीक आहे, तर चला आता सुरुवात करूया। बघा पुढे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा तर 11.1 मध्ये आलं तर ही जी ऍक्टिव्हिटी आपल्या समोर दिसते ना मित्रांनो, काय ऍक्टिव्हिटी दिसते, ही ऍक्टिव्हिटी खूप महत्त्वाची बघा मित्रांनो। त्याच्यामुळे या ऍक्टिव्हिटीला एकदा टिक करून घ्या आणि लक्षात घ्या का याचा अभ्यास करून घ्या। इथं काय करायचंय, मीनचा फॉर्म्युला टाकायचा। ठीक आहे, चला पुढे बघूया। आता याच्यानंतर याच्यामधलं एकच उदाहरण घ्या, ते म्हणजे काय करा 3 नंबरचं उदाहरण घ्या, बाकी काही गरज नाही घ्यायची। ठीक आहे, याच्यातूनच येऊन जाईल तुम्हाला। पुढे बघा एखादा ग्राफ दिला असेल, ग्राफ वरून तुम्हाला काय करायचे का काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायचे, त्याच्यामुळे तो ग्राफ पण लक्षात ठेवून घ्या। ठीक आहे, बघा आणि ग्राफ लक्षात घ्या, ग्राफ नीट रीड करायचा आणि लक्षात घ्या मित्रांनो सब डिवायडेड बार ग्राफ हा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, त्याच्यामुळे याला टिक करून घ्या। ठीक आहे, आणि लक्षात घ्या हातातले मार्क सोडू नका मित्रांनो। ग्राफ वरती विचारले जाणारे प्रश्न किंवा ग्राफ ड्रॉ करा, प्लॉट टू ग्राफ हे आयएमपी प्रश्न आहे का, कारण हे हातातले मार्क मित्रांनो, याच्यावरती जास्त डोकं लावायची गरज पडत नाही। ठीक आहे ना, फॉर्म्युला पाठ करायचे ना काय करायचे काहीच गरज नाही। ठीक आहे, 11.3 म्हणजे काय करा 1 करा आणि सेकंडला जो दिलेला प्रश्न आहे तो जर विचारला तुम्हाला त्याचं काय करायचं, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन, त्याचे काय करायचं तुम्हाला आन्सर द्यायचे ते। पुढे बघा इक्वेशन इन अ वन व्हेरिएबल, बघा इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये बघा आता डायरेक्टली आपण काय करणार आहे का 12.1 मध्ये येणार आहे। बघा 12.1 मध्ये बघा हा 1 आणि सेकंड नंबरचा 2 महत्त्वाचे, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन मध्ये बघा 1 नंबरचा घ्या, 3 नंबरचा घ्या, 5 नंबरचा घ्या आणि 7 नंबरचा उदाहरण घ्या। बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेला दुसरं काहीच विचारलं जाणार नाहीये। बघा जे मी टिक करतो तेच टिक करून घ्या मित्रांनो, बाकी तुम्हाला काही येणार नाही। बघा पुढे बघा 12.2 मध्ये जर बघितलं आपण तर हा 1 नंबरचा घ्या आणि त्याच्यानंतर 2 नंबरचं घ्या, 2 आणि 3 नंबरचं घ्या, बाकी काय करू नका। बघा मित्रांनो एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो आता 13वा चॅप्टरचा आपण बघितला कॉन्ग्रेस ऑफ द ट्रायंगल्स, या चॅप्टरचा आपण जर विचार केला तर मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला आकृत्या काढणं किंवा एखाद्या टेस्टच्या कसोट्या असतील, ठीक आहे ना, कोणत्या कसोट्या त्या तुम्हाला विचारतात, त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो आता ह्या एकूण दिलेल्या 5 कसोट्या आहेत आपल्याकडे। कसोट्या म्हणजे काय टेस्ट, बरोबर आहे, एएस बरोबर आहे, तर एसएसए किंवा एएसए या ज्या टेस्ट दिल्या ती किंवा हायपोटेनियस टेस्ट ही खूप महत्त्वाची टेस्ट आहे हायपोटेनियस टेस्ट, तर ह्या पाठांतर करून ठेवा, तुम्हाला याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो। चला आता पुढे बघूया 13.1 मध्ये बघा हा 1 नंबरचं घ्या, 2 नंबरचं घ्या आणि 5 नंबरचं घ्या। बस चला पुढे बघूया आता मित्रांनो 13.2 मध्ये बघा हा 2 नंबरचा घ्या, फक्त राहू दे, फक्त 2च नंबरचा घ्या, बाकी काही गरज नाही घ्यायची। पुढे बघा कंपाऊंड इंटरेस्ट, बघा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला पाठांतर करून ठेवा आणि याच्यावर तुम्हाला बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो बघा मित्रांनो, लक्षात घ्या। आता बघा हा जो पहिला तक्ता दिलाय हा तक्ता करून ठेवा, तक्त्यामधला एखादं तुम्हाला 100% विचारलं जाईल। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा का पुढे बघा हा 2 नंबरचं घ्या आणि 3 नंबरचं घेतलं किंवा नाही घेतलं ते चालेल, कारण हे दोन्ही एकच आहे फॉर्मॅट। ठीक आहे, एकच उदाहरण आहे, तुम्ही कोणतं एक सोडवा, तुम्हाला तसंच विचारत आहे। लक्षात घ्या मित्रांनो जरी उदाहरण बदललं असेल
काय समजा जरी किमती बदलल्या पण प्रकार तोच असतो किंवा फॉर्म्युला तोच वापरला जातो, त्याच्यामुळे लक्षात घ्या जास्त काही करायची गरज नाही बघा. 14.2 मध्ये बघा मित्रांनो, 1 नंबरचं घ्या, 3 नंबरचं घ्या आणि 4 नंबरचं घ्या आणि एकदा 5चं घ्या. याच्या व्यतिरिक्त परीक्षेला काही येणार नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, तर आता पुढचा बघा पार्ट हा एरियाचा पार्ट आहे. काय एरियामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, हा जो भाग असा आहे, आता लक्षात घ्या मॅथ्स सेकंडचा हा भाग जो असा आहे मित्रांनो, का याच्यामध्ये तुम्हाला आयएमपी प्रश्नच येणार, पण मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला पाठांतर असणं खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो. काय तर फॉर्म्युला पाठांतर असणं खूप आणि खूपच गरजेचं आहे बघा. आता डायरेक्टली मी तुम्हाला टिक करून देतो का कोणते उदाहरण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 15.1 मध्ये या, 1 नंबरचं घ्या आणि 3 नंबरचं घ्या. ठीक आहे, पुढे बघूया आता आपण. चला पुढे येऊया आता बघा मित्रांनो. तर 15.2 कडे बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय करा, 1 नंबरचं घ्या आणि 2 नंबरचं उदाहरण घ्या. हे दोनच उदाहरण करून ठेवा, तुम्हाला आलं तर याच्यापैकीच येईल, बाकीच्या बाहेरचं कुठलंही उदाहरण येणार नाही. आणि याच्यामध्ये 15.3 मध्ये फक्त एकच नंबरचं घ्या, फक्त एकच नंबरचं उदाहरण घ्या, बाकी काहीही करू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 15.4 मध्ये बघा मित्रांनो, हा 1 नंबरचा जो दिसतोय आपल्याला वरती आणि हा सेकंड नंबरचा, हे दोन उदाहरणं खूप आयएमपी आहे. ठीक आहे, याला टिक करून घ्या, बाकी काय करू नका. 15.1 मध्ये 2 नंबरचं उदाहरण महत्वाचं आहे बघा, पहिल्यापेक्षा 2 नंबरचं उदाहरण जास्त महत्वाचं आहे बघा मित्रांनो, त्याच्यामुळे जरा समजून घ्या बघा. पुढे आता 15.6 मध्ये बघा, रेडियस ऑफ सर्कल ॲज गिव्हन बिलो बघा. तर लक्षात घ्या 28 आणि 17.5 म्हणजे पहिला आणि तिसरा. त्याच्यानंतर सेकंड मध्ये एरिया ऑफ सम सर्कल आर गिव्हन बिलो, फाइंड द डायमीटर, हा पहिला आणि हा 3 नंबरचा बघा मित्रांनो. आणि हा 4 नंबरचा बघा, हा 7वीला 7th स्टँडर्डला देखील हा क्वेश्चन होता. फाइंड द एरिया ऑफ सर्कल, इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. तर मित्रांनो हा उदाहरण खूप महत्वाचं आहे बघा. ठीक आहे, आणि 10वीच्या बोर्डला परीक्षेला पण असे उदाहरण विचारले गेले होते. पुढे बघा सरफेस एरियामध्ये बघा, आता हा पण सेम पार्ट आहे. जर तुमच्या फॉर्म्युले लर्न असेल तर तुम्ही पास होऊ शकता किंवा चांगले मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे पण लक्षात घ्या, आयएमपी प्रश्न कोणते येतील ते तुम्हाला सांगतो आणि याचे फॉर्म्युले तुम्ही पाठांतर करून जा परीक्षेला. बघा काय, तर 1 नंबरचं घ्या, त्याच्यानंतर 3 नंबरचं घ्या आणि खाली बघा 4 नंबरचं एक उदाहरण असेल बघा, हा इथं. ठीक आहे, हे 4 नंबरचं उदाहरण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता विद्यार्थी मित्रांनो. 16.2 मध्ये बघा, याच्यामध्ये हा 1 नंबरचा, 3 नंबरचा आणि 5 नंबरचा आणि हा सेकंड नंबरचा एक क्वेश्चन करून घ्या. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेला काही विचारलं जाणार नाहीये मित्रांनो. चला पुढे बघा आता मित्रांनो, 16.3 मध्ये बघा 2 नंबरचं आणि 3 नंबरचं उदाहरण. त्याच्यानंतर हाऊ मच आयरन इज बघा, हे उदाहरण आहे आणि हा 4 नंबरचं उदाहरण सिलेंडरचं. ठीक आहे, याला टिक करून घ्या, हेच उदाहरण तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार. शेवटी बघा सर्कल अँड कॉर्ड अँड आर्क मध्ये बघा काय का, कॉर्डची तुम्हाला डेफिनेशन बऱ्याचदा विचारली जाते बघा मित्रांनो. 17.1 मध्ये बघा 1 नंबरचा आणि या 3 नंबरचा बघा मित्रांनो, हे दोन उदाहरणं महत्वाचे आहेत बघा. त्याच्यानंतर याच्यातला तुम्हाला जो कॉन्ग्रंट आर्क आहे हे देखील हे विचारलं तुम्हाला, आता लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे महत्वाचं, याच्यावरती उदाहरणं तुम्हाला सांगतो मी कोणते येतील, पण हे एकदा बघून घ्या. बघा 17.2 मध्ये बघा 1 नंबरचं उदाहरण महत्वाचं दिसतं आपल्याला आणि दुसरं नाही केलं तरी काय अडचण नाही, पण शक्यतो प्रयत्न करा की ते पण करता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचे 8th स्टँडर्डचा आपण मॅथमॅटिक्सचा आपण आयएमपी क्वेश्चन बघितले, हेच करून ठेवा. याच्यातले प्रश्न येते तुम्हाला, बाकी काय नाही, 2-3 इकडे तिकडे मागे पुढे होतील, पण बरेच प्रश्न तुम्हाला याच्यातलेच प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसतील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांनी चांगला अभ्यास करा आणि जे काही तुमचं प्रॉब्लेम असेल, कमेंट असतील, मला एकदा कमेंट नक्की कळवा मित्रांनो. ठीक आहे, आणि कुठले प्रश्नपत्रिका पाहिजे असेल ते कळवा. त्याच्यानंतर आपण काही अजून बरेच पॅटचे वगैरे राहिले असतील किंवा अजून काय असेल ते त्याच्यावरती आपण चर्चा करून गायडन्स करून आयएमपी प्रश्न देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत असेल तर, आणि एकदा कमेंट करा का व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.